आज आपण सिम्प्लिफाईड 38व्या अंकामधून निधन वार्ता हा टॉपिक घेत आहोत। तर पहिले काय दिलं आहे, जयंत नारळीकर यांचा जन्म कुठे झाला होता? 19 जुलै 1938ला कोल्हापूरचे, आणि निधन पुण्यामध्ये झालं आहे यावर्षी 20 मेला। तर ओळख काय होती यांची? प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्र आणि साहित्यिक होते हे। शिक्षण झालं होतं BSc बनारस हिंदू विद्यापीठमधून, BA गणितमधून आणि कॅम्ब्रिज शाळेत म्हणजे कॅम्ब्रिज कॉलेजमधून 1960मध्ये, PhD 1963ला, MA केलं 1964ला। हे जयंत नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ होते। हे खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांनी कॅम्ब्रिज येथे 1966मध्ये स्थापन केलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेमध्ये त्यांनी 1972पर्यंत संस्थापक सदस्य म्हणून काम केलं। कोणी केलं? जयंत नारळीकर यांनी कॅम्ब्रिजमध्ये, आणि 1972मध्ये त्यांनी काम केलेलं आहे। मग विश्वरचनाशास्त्रामध्ये होयल नारळीकर सिद्धांत हा त्यांचा प्रसिद्ध आहे। विश्वातील दूरच्या ताऱ्यांचा आपल्या पृथ्वीवरील वस्तुमानावरही प्रभाव असतो हे दाखवून देणाऱ्या मॅक्स सिद्धांतालाही त्यांनी गणिती रूप दिलं। जयंत नारळीकर हे शास्त्रज्ञ होते। त्यांनी आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाला पुढच्या स्तरावर नेण्यात डॉक्टर नारळीकर यांच्या समीकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून डॉक्टर नारळीकर यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला। 1972 ते 1989 या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून खगोलशास्त्रातील संशोधन सोबत भावी शास्त्रज्ञ घडवण्याचं त्यांनी कार्य पार पाडलं। पुण्यात आयुका या संस्थेचं संस्थापक चालक म्हणून त्यांना ओळखलं जातं, म्हणजे ही भूमिका त्यांनी निभावली। आणि सुरभी या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेतून त्यांनी साधलेला विज्ञान संवादही खूप गाजला आहे। मित्रांनो बघा, हे सुरभी इम्पॉर्टंट आहे। पुण्यामध्ये आयुका संस्थेचे संस्थापक होते ते। त्यांची साहित्य संपदा सुद्धा आहे, म्हणजे ते साहित्यिकही होते, भौतिकशास्त्रज्ञ आणि साहित्यिक। त्यांची साहित्य संपदामध्ये पहिली विज्ञान कथा ही कृष्णविवर आहे। कथासंग्रहामध्ये यक्षांची देणगी, टाईम मशीनची किमया, अंतराळातील भस्मासूर आणि कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या होत्या। अभयारण्य, व्हायरस, प्रेषित, वामन परत न आला, लेखसंग्रह सुद्धा केले। विज्ञानाची गरुड झेल, अंतराळ विज्ञान, म्हणजे बघायला गेलं तर विज्ञानाशी रिलेटेड लिहिलेलं आहे। आणि पुस्तकंसुद्धा आहे, आकाशाशी जडले नाते। डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या 4 नगरांतले माझे विश्व आत्मचरित्राला 2015मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे। हे विचारलं जाऊ शकतं की कोणत्या साहित्याला त्यांच्या अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? तर 4 नगरांतले माझे विश्व। त्यांना पद्मभूषण मिळाले, पद्मविभूषण मिळालं आहे, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी 2014ला, स्मिथ प्राइज, ॲडम प्राइज आणि कलिंगा प्राइज, बर्दवान बनारस हिंदू, रुर्की कोलकाता आणि कल्याण विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेटसुद्धा मिळाल्या आहे। याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जानेवारी 2021मध्ये नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते। आता मारुती चित्तमपल्ली यांच्यामध्ये, या दोघांमध्ये एक गोष्ट सेम आहे की हे दोघी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। हे 94व्या होते आणि हे सोलापूरमध्ये 2006ला झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते, मारुती चित्तमपल्ली। तर यांना अरण्य ऋषी म्हणून पण ओळखलं जातं। हे सोलापूरचे होते आणि यांची ओळख आहे निसर्गतज्ञ, पक्षीतज्ञ, लेखक। तर 1958 ते 1960 या काळात कोइंबतूर सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेजमधून वनक्षेत्रपाल पदवीचं शिक्षण पूर्ण केलं मारुती चित्तमपल्ली यांनी। त्यांना वन अधिकारी म्हणून सरकारी नोकरी केली। पुरस्कार होता पद्मश्री 2025मध्येच मिळाला आहे, म्हणजे लेटेस्टच 2025मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला आहे। विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कारही मिळाला आहे। महाराष्ट्र सरकार किर्लोस्कर वसुंधरा जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार आणि रातवा या पुस्तकाला साहित्य पुरस्कार मिळाला आहे मारुती चित्तमपल्ली। आणि नारळीकर यांना त्यांचा 4 नगरांतले माझे विश्व या आत्मचरित्राला आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या रातवा या पुस्तकाला मिळाले साहित्य पुरस्कार। आणि मारुती चित्तमपल्ली यांचं आत्मचरित्र होतं चकवा चांदणं, प्रसिद्ध पुस्तक आहे। पक्षी जाय दिगंतरात, चकवा चांदणं, जंगलाचं देणं, रातवा ही तर त्यांची स्वतःचीच आहे, जिला पुरस्कार पण मिळाला आहे। आणि आत्मचरित्र चकवा चांदणं हे 2 मेन आहे। सगळ्यात जास्त मेन म्हणजे त्यांनी जसं पाखरमाया, निसर्ग वाचन, मृग पक्षीशास्त्र, सगळं अभयारण्याबद्दलच लिहिलेलं आहे। आणि
त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश हे लेखन केलं आहे. आता रतन थियाम यांचा जन्म मणिपूरचे होते, ते निधन लेफ्टनंट मणिपूर लेमफेल्डपट मणिपूरमध्ये झालं आहे. ओळख होती भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक, नाटककार होते ते रतन थियाम. तर 1987 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1989 पद्मश्री, 2012 संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 1997 हे एवढं काही विचारणार नाही, पण 2008 जॉन डी रॉकफेलर पुरस्कार, 2013 ते 2017 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष होते ते. संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं. कोरस रिपर्टरी थिएटर संस्थापक संचालक होते ते. थिएटर ऑफ रूट्स चळवळीचे अग्रणी रंगकर्मी होते. भारतीय रंगभूमीला पाश्चिमात्य पद्धतीपासून वेगळा भारतीय आशय संदर्भ लाभावा हे या चळवळीचं उद्दिष्ट होतं. तर थिएटर ऑफ रूट्स ही चळवळ कोणाची होती? रतन थियाम, मणिपूरचे होते ते. 2001 आता मणिपूरबद्दल बघायला गेलं तर तिथं राष्ट्रपती राजवट 11 वेळेस लागलेली, तर विचारू पण शकतात की रतन थियाम यांच्याबद्दल. 2001 तत्कालीन केंद्र सरकारने नागालँडच्या NSCN बरोबर केलेल्या युद्धविराम मुदतीवाढीच्या निषेधार्थ त्यांनी पद्मश्री सन्मान परत केला होता. पद्मश्री सन्मान परत केला यांनी. कोणी? रतन थियाम. VS अच्युतानंदन. कोण आहे VS अच्युतानंदन? हे केरळचे आणि तिरुवनंतपुरममध्ये त्यांचा मृत्यू झाला, केरळमध्ये. पूर्ण नाव होतं वेलिक्का काथू शंकरन अच्युतानंदन. राजकीय पक्षाचे व्यक्ती होते, मार्क्सवादी पक्ष होता, कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे नेते होते. कोण होतं? VS अच्युतानंदन. तर 2006 ते 2011 केरळचे 11वे मुख्यमंत्री, सर्वात वयोवृद्ध. तर सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते ते केरळचे 11वे. कोण होतं? VS अच्युतानंदन. आणि 2016 ते 2021 केरळमधील प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष होते. केरळ विधानसभेत सर्वाधिक काळ 15 वर्ष विरोधी पक्षनेतेसुद्धा होते. आता शेखर दत्त कोण आहे? तर जन्म आहे त्यांचा 1945 नवी दिल्लीमध्ये, निधन झालं आहे 2005 ते 2007. भारताचे 31वे संरक्षण सचिव होते शेखर दत्त. भारताचे 31वे संरक्षण सचिव. 2007 ते 2009 भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. 2010 ते 2014 ते छत्तीसगडचे 4थे राज्यपाल होते. इम्पॉर्टंट आहे, राज्यपाल पण होते, संरक्षण सचिव होते. आणि कोण? शेखर दत्त. ते मध्य प्रदेश केडरचे 1969च्या बॅचचे IS होते. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात 2018 मीडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना त्यांना सेना शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक म्हणून त्यांनी काम केलं. कोणी? शेखर दत्त. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? रिफ्लेक्शन्स ऑन कॉन्टेम्पररी इंडिया. विचारू शकतं की रिफ्लेक्शन्स ऑन कॉन्टेम्पररी इंडिया कोणाचं आहे? तर शेखर दत्त. विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री. विजय रुपाणी यांचं 12 जून 2025 एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झालं. तर असे प्रश्न विचारले जातात की कुठे निधन झालं? तर एअर इंडियाच्या विमान अपघातात विजय रुपाणी यांचं निधन झालं. बलवंतराय मेहता यांच्यानंतर विमान अपघातात मरण पावलेले ते गुजरातचे दुसरे माजी मुख्यमंत्री ठरले. जन्म आहे 2 ऑगस्ट 1956, रंगून, म्यानमार. 1960 रुपाणी कुटुंबीय गुजरातमध्ये राजकोटला स्थलांतरित झालं. शिक्षण होतं BA LLB. रुपाणी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून झाली. कोणाची? विजय रुपाणी यांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काय होते? ते कार्यकर्ते होते. 1971 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. आणीबाणीच्या काळात 1975 ते 77 या टायमाला विजय रुपाणी यांना 11 महिने भुज आणि भावनगर येथील तुरुंगात डांबण्यात आलं. 1987 विजय रुपाणी यांना प्रथम राजकोटमध्ये नगरसेवक, राजकोटचे महापौर पण होते, भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते 1998. 2006 ते 2012 गुजरातमधून राज्यसभेवर खासदार होते. आणि 2013 गुजरात म्युनिसिपल फायनान्स कमिटीचे अध्यक्ष होते. राजकोट पश्चिम मतदारसंघातून प्रथमच आमदार होते. 2014 ते 2016 वाहतूक, रोजगार, पाणीपुरवठा मंत्री होते विजय रुपाणी. आणि फेब्रुवारी-ऑगस्ट 2016 भाजप प्रदेशाध्यक्ष. आता 21 ते मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला. पण हे असे दुसरे मंत्री आहेत ज्यांचा एअर इंडियाच्या विमान अपघातात काय झालं? निधन झालेले. सुखदेव सिंग धिंडसा हे पंजाबमधले. पक्ष होता शिरोमणी अकाली दल.
ते पंजाब विधानसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा 1977ला निवडून आले होते. कोण? सुखदेव सिंग धिंडसा. आणि 2004 ते 9 लोकसभा सदस्य होते. 2010 ते 22 राज्यसभा सदस्य पंजाबमधून. आणि 2019मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मभूषण मिळाला होता सुखदेव सिंग धिंडसा यांना. डिसेंबर 2020मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांना पद्मभूषण पुरस्कार परत केला. मग त्यांनी पद्मभूषण कधी परत केला? 2020मध्ये. 2019मध्ये मिळाला. पंजाबचे होते सुखदेव सिंग. तर अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये क्रीडा, रसायन आणि खते मंत्री होते ते. आता M.R. श्रीनिवास हे इम्पॉर्टंट आहे. कर्नाटकचे, निधन तामिळनाडूत झालं. पूर्ण नाव होतं मलूर रामास्वामी श्रीनिवास. ओळख आहे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर M.R. श्रीनिवास यांना. 1956मध्ये त्यांनी होमी भाभा यांच्यासोबत भारतातल्या पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टी अप्सरा याच्यात योगदान दिलं आहे. अणुभट्टी जी पहिली होती, भारतातली पहिली अणुसंशोधन अणुभट्टी होती 1956ची अप्सरा. याच्यावर प्रश्न पण येऊन गेला आहे कंबाईनला. तर M.R. श्रीनिवास यांनी योगदान दिलं होतं. ऑगस्ट 1959मध्ये त्यांना भारतातील पहिल्या अणुऊर्जा केंद्राच्या बांधकामात प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1967मध्ये त्यांना मद्रास अणुऊर्जा केंद्रात मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1987मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. भारतीय अणुऊर्जा महामंडळाची स्थापना सप्टेंबर 1987मध्ये झाली. श्रीनिवासन हे संस्थापक अध्यक्ष होते. 1987ला भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे ते काय होते? संस्थापक अध्यक्ष. तर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तिघी मिळालेले त्यांना. आणि कन्नड राज्योत्सव पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे M.R. श्रीनिवासन यांना. तर बी सरोजा देवी ह्या बेंगलोरच्या आहे. ओळख होती ज्येष्ठ अभिनेत्री होत्या त्या बेंगलोरच्या बी सरोजा देवी. त्यांचं टोपण नाव आहे कन्नडातू पैगिली. कन्नड पोपट होता सरोजा देवी. त्यांनी 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. कन्नड चित्रपटसृष्टीतल्या त्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या. त्यांनी 1955मध्ये महाकवी कालिदास या चित्रपटातून पदार्पण केलं. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. सूर्या आणि नयनतारा यांची भूमिका असलेल्या 2009चा आधवन या तमिळ चित्रपटात त्या अखेरच्या दिसल्या. तर कोण? पोपट. कोणत्या? बी सरोजा देवी. त्यांना काय बोलतात? कन्नड पोपट. कन्नडातू पैगिली. पद्मश्री, पद्मभूषण, कलैमानी, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. आता संक्षिप्त निधन वार्ता आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ यावर बनवू. त्याआधी आपण आता महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत. हे जास्त विचारलं जातं एक्झाममध्ये. तर युवा व बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली 18 जून 2025 रोजी झालेल्या बैठकीत 23 लेखकांची युवा पुरस्कार 2025 आणि 24 लेखकांची बाल साहित्य पुरस्कार 2025साठी घोषणा केली. डोंगरीमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा सध्या करण्यात आलेली नाही. तर यांची बाकी आहे युवा आणि बाल साहित्य ठरले. साहित्य अकादमी युवा पुरस्कार कादंबरी कोणती आहे? मराठी विजेते प्रदीप कोकरे कोल्हापूर यांची कादंबरी आहे खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे. मराठी विजेते प्रदीप कोकरे कोल्हापूर कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळे यांना मिळाली. कोल्हापूरचे म्हणजे महाराष्ट्राचे लोक आहे. तर मराठीसाठी निवड समिती होती प्राध्यापक अविनाश कोल्हे, इंद्रजित भालेराव व डॉक्टर रणधीर शिंदे. मराठीमध्ये यांना मिळाले. मुंबईतील मंथन बचानी यांना पांधी अडो या कविता संग्रहासाठी सिंधी भाषेतील युवा पुरस्कार मिळाला. सिंधीमध्ये कोणाला मिळाला? मंथन बचानी यांना पांधी अडो कवितासाठी. आता इंग्लिशमध्ये कोणाला मिळाला? अद्वैत कोट्टारी. सिद्धार्था द बॉय हू बिकेम द बुद्धा हे इंग्लिशमध्ये मिळाले कोट्टारी यांना. हिंदीमध्ये तिरकीला भेटली आहे फिर उकना. कोकणीमध्ये डायसला भेटली आहे गावगाथा. पुरस्काराबद्दल म्हणायचं म्हटलं तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे. युवामध्ये ह्या लोकांना मिळाली आहे. 24 प्रमुख भाषांमध्ये दिला जातो. स्थापना झाली आहे 2011ला. याच्यात मराठीमध्ये कोकरे कोल्हापूरचे खोल खोल डोळे होते कोकरेंचे. इंग्लिशमध्ये कोट्टारी सिद्धार्थावर बुक लिहिली. हिंदीमध्ये तिरकी फिरकी. हिंदी तिरकी फिरकी लक्षात ठेवायचं. कोकणी ग्लिनस डायस गावगाथा. ग्लिनस गाव कोकणीमध्ये.
त्यानंतर स्वरूप असते, याच्यामध्ये भेटतं ताम्रपट 50,000 रोख रुपये भेटतात. त्यानंतर 35 वर्षाखालील लेखकाला दिला जातो. साहित्यकृती आता 2024मध्ये उस्वलला भेटली होती देवीदास सौदागर, आणि यावेळेस मराठीमध्ये प्रदीप कोल्हेकर यांना भेटली. खोल दुष्काळ डोळे या साहित्यकृतीला भेटली. मराठी विजेते होते बाल साहित्य पुरस्कार बघतोय आता, आधी युवा पहिला आता बाल. त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुरेश सावंत यांना भेटली आहे. कविता संग्रह होता आभाळ माया होता, बाल साहित्य भेटली आहे. मराठीसाठी निवड समिती होती एकनाथ अव्वाड, सोनाली नवांगूळ, लक्ष्मण कडू. इंग्लिशमध्ये कोणाला भेटलं आहे? कुशलप्पा. त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मीन्स फॅब्लिस रिटोल्ड याच्यात कुशल होते ना ते इंग्लिशमध्ये, म्हणून त्यांना भेटली. असं लक्षात ठेवा. नितीन कुशलप्पा यांना भेटली आहे इंग्लिशमध्ये. हिंदीमध्ये सुशील शुक्ला 1/12 शुक्ला जी का बेटा लई, तो हिंदी 1/12 शुक्ला. कोकणी नैना आडारकर, बेलोबाईचा शंकर आणि हायर कान्यो. कोकणीमध्ये कान्यो या पुस्तकाला नैना आडारकर यांना भेटली आहे. पुरस्काराबद्दल 24 प्रमुख भाषांमध्ये दिला जातो. बाल साहित्य 24 भाषांसाठी असतो आणि युवा साहित्य हा सुद्धा 24 भाषांसाठी असतो. स्थापना 2010ला झाली होती. बाल साहित्याची स्वरूप ताम्रपट 50,000 रुपये रोख होते. विजेत्यांची निवड 3 सदस्यीय ज्युरीद्वारे यांची निवड होते. विजेत्यांची मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यास देण्यात येतो. वर्ष आहे 2024मध्ये. समशेर आणि भूतबंगला याला दिली होती बाल साहित्य. भारत शासन हे विजेते होते 2024मध्ये. आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025चा दिला गेला. विजेते आहेत नितीन गडकरी. 2024च्या विजेत्या होत्या आपल्या सुधा मूर्ती, 42वा यांना मिळाला. आता 43वा मग नितीन गडकरी यांना मिळाला. हे काय आहे? केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग मंत्री. वितरण केलं आहे लोकमान्य टिळकांची 105वी पुण्यतिथीला वितरण केलं आहे 1 ऑगस्ट 2025 देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आता या पुरस्काराबद्दल माहिती केली तर 1 ऑगस्ट 1983 पासून चालू झाला. देणारी संस्था आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. स्वरूप आहे 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. पहिले विजेते SM जोशी आणि आता 39वा सायरस पुनावाला 40, थॉमसला भेटला आहे 2022मध्ये. 41वा 2023चा नरेंद्र मोदी यांना, 42वा 2024चा सुधा मूर्ती आणि आता 43वा नितीन गडकरी यांना मिळाला आहे. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025बद्दल. आता 39वा आहे तो. विजेता कोण आहे? जब्बार पटेल. हा प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक आहे. वितरण 26 जून 2025 शाहू महाराजांची 151व्या जयंतीला मिळाला आहे. देणारी संस्था आहे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर. सुरुवात आहे 1984. स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र. पहिला पुरस्कार भाई माधवराव बागल यांना मिळाला आहे. कशाबद्दल बोलतो आपण? राजर्षी शाहू पुरस्कार. 39वा जब्बार यांना मिळाला आहे. आता 38वा पन्नालाल सुराणा 2024मध्ये. 23मध्ये बंग लोकांना भेटला होता, अभय आणि राणी बंग यांना. 37वा मिळाला आहे. हा 39वा दिला आहे जब्बारला. मोदींना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार. तर सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना मिळाला आहे. सायप्रसचा 16 जून 2025ला मिळाला. कोणाच्या हस्ते? तर निकोस क्रिस्टोडौलीस सायप्रसचा अध्यक्ष आहे. नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस 3 मिळालेला आहे यांना. त्या पुरस्काराचं नाव आहे. स्थापना 1981 होती. सायप्रसचे पहिले अध्यक्ष आर्चबिशप मोदींना मिळालेला 23वा. हे इम्पॉर्टंट आहे की मोदींना 23वा मिळाला आहे. कोणता? सायप्रसचा मिळाला आहे. नाव होतं मकारिओस 3. त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगोचा मिळाला आहे 4 जुलैला. दुसरा म्हणजे कितवा? 24वा. 23वा आहे सायप्रस, 24वा आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. कोणाच्या हस्ते? तर कमला प्रसाद बिसेसर हे पंतप्रधान आहे तिथले. आणि पुरस्काराचे नाव द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो. 24वा आहे हा. आता 25वा घानाचा सर्वोच्च आहे. जॉन महामा घानाचे राष्ट्राध्यक्ष यांनी दिला 25वा आणि याचं नाव आहे स्टार ऑफ घाना. त्यानंतर 26वा ब्राझील आहे. ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द सदर्न क्रॉस मिळाला. नामिबियाचा पुरस्काराचं नाव काय आहे? नामिबियाचं 27वा आहे. मोस्ट एशंट वेल्विस्चिया मिराबिलिस हे पुरस्काराचं नाव आहे, नामिबियाचं आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त मोदी
पहिले भारतीय ठरले, पहिले भारतीय ज्यांना मिळाला आहे तर नामिबियाचा आहे 27वा, विचारू शकता कितवा आहे 27वा. त्यानंतर मोदींना इतर मिळालेले आपण बघू मागच्या वर्षाचे 2024ला तर भरपूर मिळाले होते. तर त्यामध्ये 2024चे बघू तर डोमिनिका, ज्याचा डोमिनिका ऑर्डर ऑफ ऑनर, नायजेरियाचा द ग्रँड कमांडर, गयानाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स, गयाना एक्सलन्स, बार्बाडोस फ्रीडम, कुवेत अल कबीर, मुबारक अल कबीर, मॉरिशसचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन, मॉरिशसचा मिळाला आहे. श्रीलंकाचा श्रीलंका मित्र विभूषण 2025ला मिळाला, श्रीलंका मित्र विभूषण. त्यानंतर पटकन रिवाईज करू. 23वा मिळाला आहे सायप्रसचा मकारिओस 3. त्यानंतर 24वा रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगोचा मिळाला आहे. त्यानंतर घानाचा 25वा मिळाला आहे ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना. त्यानंतर 26वा ब्राझील ब्राझील ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉसन. नामिबियाचा 27वा. असे ते पहिलेच आहे. पुरस्काराचं नाव मोस्ट एशंट, लक्षात ठेवा. शौर्य पुरस्कार प्रदान. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभात 6 कीर्तिचक्र आणि 33 शौर्यचक्र प्रदान केले. तर 4 कीर्तिचक्र आणि 7 शौर्यचक्र पदके मरणोत्तर प्रदान करण्यात आली. किती कीर्तिचक्र? 4 होती आणि 7 शौर्य होती. कीर्तिचक्रामध्ये मरणोत्तर कोण आहे तर रवी कुमार रायफलमॅन होते. त्यानंतर मनप्रीत सिंग कर्नल होती. त्यानंतर जे उपअधीक्षक आहे मरणोत्तर, आता कीर्तिचक्र 4 दिले, हे 4 लोक हिमन्यू मुझम्मिल भट. त्यानंतर दिलवार खान नाईक मरणोत्तर भेटला आहे. आता 2 जिवंत लोकांना आहे. मलप्पराम गोपाल नायडू मराठा लाईट इन्फंट्रीचे मेजर आहे. मंजित नावच दिसतंय की पंजाबी आहे, पंजाबी रेजिमेंटचे मेजर, त्यांना भेटलं आहे. त्यानंतर युद्धाच्या काळातील शौर्य पुरस्कारांबद्दल दिलं आहे की आणि शांततेच्या काळातील शौर्य पुरस्कार. तर युद्धाचे परमवीर चक्र, महावीर आणि वीर, पण शांततेच्या काळातीलचं नाव अशोक, कीर्ती आणि शौर्यचक्र असतं. तर मग हे जे दिले हे शांततेच्या काळातले कीर्तिचक्र जे दिलेले 4 मरणोत्तर दिले आणि 2 हे जिवंत लोकांना. संसदरत्न पुरस्कार 2025. तर संसदरत्नाचं वितरण झालं आहे दिल्लीमध्ये 2025मध्येच. किरेन रिजिजू संसदीय कामकाज मंत्री यांच्या हस्ते दिलं. महाराष्ट्रामधून 7 लोक आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहे विचारतील तर हंसराज अहिर. या पुरस्काराची संसदरत्न पुरस्काराची स्थापना 2010. संस्थापक संस्था आहे प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रिसेन्स. तर संकल्पना होती अब्दुल कलाम यांची. पहिले मानकरी आहे हंसराज अहिर स्वतःच आणि आता ते अध्यक्ष पण आहे कसले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे. तर राज्यातील विजेते कोण आहे? सुप्रिया सुळे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. अरविंद सावंत शिवसेना, भाजपचे मेघा कुलकर्णी आहे. त्यानंतर स्मिता उदय वाघ आहे. शिवसेनाचं नरेश म्हस्के आणि श्रीरंग अप्पा बारणे. त्यानंतर काँग्रेसचे गायकवाड आहे. आता पारदर्शकता, जबाबदारी, लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी संसदेत सक्रिय राहणाऱ्या खासदारांना मिळतो. त्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार भेटला आहे. विजेत्या आहे मारियांगेला हंगरी अन्नासाठी हंगरी होत्या त्या ब्राझीलच्या. तर मायक्रोबायोलॉजिस्ट असलेल्या हंगरिया 40 वर्षापासून जैविक बियाणं आणि माती उपचारांवर संशोधन करीत आहे. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणारे सूक्ष्मजीव तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला. कोणाला? हंगरियाला. पुरस्काराबद्दल निवड समितीच्या अध्यक्ष होत्या गेबिसा एजेता. त्यानंतर पहिला पुरस्कार स्वामीनाथन यांनाच मिळाला आहे 1987. ठीक आहे. तर हे 55व्या होत्या. आत्तापर्यंत एकूण विजेते 55. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. लेखिका, विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्या बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे. कन्नड भाषेतील पुस्तकाला मिळालेला हा पहिलाच बुकर पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय तो. दीपा भास्ती यांनी मूळ कन्नड पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे. हे पुस्तक होतं कन्नड भाषेत, पण दीपा भास्ती यांनी त्यांना त्या पुस्तकाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. बानू मुश्ताक यांचं होतं, दीपा भास्ती यांनी कन्वर्ट केलं आहे त्याला इंग्लिशमध्ये. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुश्ताक या दुसऱ्या भारतीय ठरल्या. यापूर्वी 2022मध्ये डेझी रॉकवेल यांनी अनुवादित केलेल्या
टॉम ऑफ सँड या पुस्तकासाठी गीतांजली श्री यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला. पुस्तक ज्यांचं होतं त्यांनी जिंकला. अनुवादित केलं आहे रॉकवेलने. तसं ह्यावेळेस अनुवादित केलं दीपा भास्ती. पुस्तक आहे बानू मुश्ताकचं. दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या. म्हणजे मिळाला कोणाला आहे? दीपा भास्ती यांना मिळाला आहे. पुस्तक कोणाचं होतं विचारतील. बानू मुश्ताक यांचं पुस्तक आहे. दीपा भास्ती यांनी अनुवादक केलं इंग्लिशमध्ये म्हणून त्यांना मिळालं. आता बानू मुश्ताक यांच्याबद्दल. तर बानू मुश्ताक 1948मध्ये कर्नाटकातील हसन येथे एका मुस्लिम कुटुंबात जन्म. लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केलं. बँगलोरमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये काम केलं. त्यांना कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि दान चिंतामणी अत्तिमब्बे पुरस्कार मिळाले. 2024मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कार मिळाला आहे. कोणाला? बानू मुश्ताक. लक्षात ठेवायचं मागच्याच वर्षी 2024मध्ये पेन ट्रान्सलेशन कान्स चित्रपट महोत्सव. आता कान्स चित्रपट महोत्सव कुठे झाला आहे? तर फ्रान्समध्ये. आता प्रमुख पुरस्कार विजेते. पाल्मे डिऑरचं सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? जाफर पनाही इराणचा व्यक्ती आहे. इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडंट चित्रपटासाठी कोणाला पाल्मे डिऑर कोणाला भेटला आहे? जाफर पनाहीला. ग्रँड पिक्से जोआकिम ट्रायर नॉर्वेला. ग्रँड ट्रायर नॉर्वे. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे मौरा सिक्रेट एजंटसाठी. वॅग्नर मौरा ब्राझीलचा सिक्रेट एजंटसाठी भेटला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बोलतो तर मेली ती अभिनेत्री फ्रान्स. मेली नाही आहे नदिया मेली ती नाव आहे तिचं. द लिटिल सिस्टर चित्रपटासाठी तिला मिळाला. सगळ्यात मेन म्हणजे सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? जाफर पनाही पाल्मे डिऑर भेटला आहे कान्स चित्रपट महोत्सवामध्ये. त्यानंतर AIFF पुरस्कार 2025 भुवनेश्वर ओडिसा इथं 2 मे 2025ला अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुरस्कार 2025 सोहळा पार पडला. 2024 ते 24 हंगामासाठी पुरस्कार विजेते आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू कोण आहे? सुभाशिष बोसला. हा बोसला पुरुष होता. सर्वोत्कृष्ट आणि महिला आहे सौम्या गुगुलोतला. AIFF पुरस्कार आहे भुवनेश्वर ओडिसामध्ये पार पडला आणि सौम्या ही महिलांमध्ये जिंकली. सर्वोत्कृष्ट बोसला आहे. सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक कोण आहे? सुजाता कर. आणि सर्वोत्कृष्ट पुरुषमध्ये विचारलं तर खालिद जमील. आता बाकी संक्षिप्त पुरस्कार आपण नंतर बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.